पहिला चेंडू आणि एक धाव येते बायच्या स्वरूपात. एक बॉल एक धाव. आणि आता मात्र स्क्वेअर चेंडू. अल्केश स्टोन एक काढतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. अल्केश स्टोन एक धाव काढतोय. विचार संघाची धावसंख्या पोहोचते 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. पुढील चेंडू एक धाव येते. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 6 धावा. आता मात्र घणाघाती फलंदाज आदेश स्ट्राईकवर. स्क्वेअर चेंडू. संघाची धावसंख्या पोहोचते 7 धावा. अल्केश स्टोन एक काढतोय आदेश. आणि मात्र शेवटचा चेंडू घेऊन रुपेश. संघाची धावसंख्या पोहोचते 8 धावा. चेंडू जातोय निर्धाव आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 8 धावा. स्ट्राईकवर असेल तो विशाल. पहिला चेंडू आणि मात्र चेंडू होते धाव. सुरेख क्षेत्ररक्षण होते ते अजित यांच्याकडून. दुसरा चेंडू घेऊन कृष्णा. अल्केश स्टोन एक काढतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 धावा. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 9 धावा. स्ट्राईकवर येतोय आता आदेश. तिसरा चेंडू घेऊन येतोय कृष्णा. सुरेख फटका. तेच सुरेख क्षेत्ररक्षण करतोय तो अमन. चौथा चेंडू घेऊन कृष्णा. सुरेख फटका निघतोय तो आदेश यांच्या बॅट मधून. दणदणीत चौकार. संघाची धावसंख्या पोहोचते 13 धावा. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 13 धावा. पाचवा चेंडू घेऊन कृष्णा. अवया आदेश काय करतोय. पुन्हा एकदा फटका मारतोय. सुरेख क्षेत्ररक्षण करतोय तो अजित. निर्धाव चेंडू जातोय. संघाची धावसंख्या रोखते ती 13 धावांवर. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 13 धावा. पुन्हा एकदा सुरेख चौकार निघतो तो आदेश यांच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या पोहोचते 17 धावा. तिसऱ्या अंतिम षटकातील पहिला चेंडू घेऊन येतो तो महेश. विभवणे गावातील एक नावाजलेला खेळाडू. आणि आता मात्र निर्धाव चेंडू येतो. सुरक्षित हातांमध्ये जातोय रामदीन यांच्या. 1 चेंडू 17 धावा. दुसरा चेंडू घेऊन महेश. आता काय करतो विचार. पुन्हा एकदा आणि चेंडू डायरेक्ट बाहेर जातोय आणि गडी गारद होतोय. अष्टपैलू खेळाडू गौरव राव धावांवर सुरेख गोलंदाजी करताना दिसत आहे ते महेश अडसुळे. 2 चेंडू निर्धाव टाकले त्यांनी. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आणि आता तिसरा चेंडू घेऊन महेश. सामना करेल तो गौरव. आणि 1 धाव मिळते. सुरक्षित पोहोचतोय तो गौरव. आणि 1 धावांची संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 18 धावा. खेळाडू म्हणून ज्याची वर्णी केली जाते असा खेळाडू आदेश. 18 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 18 धावा.
चौथा चेंडू घेऊन महेश आणि आता मात्र 2 धावा अंतिम षटकातील 2 चेंडू आणि आता मात्र सुरेख फटका खेळतोय 2 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 21 धावा क्षेत्ररक्षण सुरेख खेळतो महेश सुरेख वारंवार सुरेख फटकेबाजी करतोय तो आदेश संघाची धावसंख्या पोहोचते 21 धावा शेवटचा चेंडू आणि 1 धाव निघते ती बायच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 धावा 23 धावांचे लक्ष ठेवले ते स्वरासाई स्पोर्ट संघाने पहिला चेंडू 23 धावांचं लक्ष असेल जगदंब संघाला पहिला चेंडू हलकेच करून 1 धाव काढतो एक आमदार राहिलं तरी काय राहायचं सोना पाहिजे हलकेच करून 1 धाव काढतो 2 चेंडू 2 धावा टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय तो शिवा तिसरा चेंडू घेऊन शिवा आक्रमक फटका खेळतो 1 धाव निघते संघाची धावसंख्या पोहोचते 3 चेंडू 3 धावा सुरेख गोलंदाजी करतोय तो शिवा पुढे सरता खेळतोय चेंडू जातोय 1 धावासाठी संघाची धावसंख्या पोहोचते 4 चेंडू 4 धावा 5वा चेंडू घेऊन शिवा हलकेच खेळून 1 धाव काढतोय पहिल्या षटकातील अंतिम चेंडू सामना करायचो अमन थोडस पहिल्यांदा समालोचन करतोय चूक झाली तर माफी असावी दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू 1 धाव निघते दुसरा चेंडू पुन्हा एकदा 1 धाव निघते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 8 तुमची शेवटची तिसरा चेंडू घेऊन विशाल राऊंड सुरू का सांग दुसरं 1 धाव निघते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 9 धावा षटकातील चौथा चेंडू घेऊन विशाल आणि मात्र चौकार निघतो तो महेश अडसूळ यांच्या बॅटवर संघाची धावसंख्या पोहोचते 13 धावा होय ना आता होय म्हटलं तर चांगलं आहे तू लागलो काय नाही संघाची धावसंख्या बोलते चौकाराशी 17 धावा 7 चेंडू 6 धावांची गरज 1 धाव निघते संघाची धावसंख्या पोहोचते 18 धावा
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 18 धावा. 7 चेंडू आणि 5 पहिला चेंडू आणि स्क्वेअर चेंडू 6 चेंडू आणि 4 धावांची गरज होती जगदंब संघाला. एक धाव काढतोय. 5 चेंडू 3 धावा आणि मात्र विकेट जातो तो महेश यांचा. दोन्ही संघांनी दोन चेंडू आणि 1 धाव. एकूण 2 धावा निघत आहेत आणि आता मात्र एका धावाची गरज. 4 चेंडू आणि 1 धावाची गरज. स्ट्रायकर रामन आणि सामना जिंकतो जगदंब संघ.